नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती। तुम्ही असं नोटीस केलं असेल, आपण म्हणायचो की लहान असताना पार्लेजीचा 5 रुपयाला खूप मोठा पुडा मिळायचा, पण आता पार्लेजीचा 5 रुपयाला छोटासाच पुडा मिळतो। असं कसं काय झालं? त्याच्या मागे कारण हे आहे की महागाई वाढते आणि जशी जशी महागाई वाढते तसं पैशाची किंमत पण कमी होते। मग त्याच्यावरती मार्ग काय आहे? ह्याच्यावरती मार्ग असा आहे की जेवढे पैसे आपण साठवेल त्याची किंमत महागाईपेक्षा जास्त लवकर वाढली पाहिजे, आणि ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे। जेणेकरून आपण फ्युचरमध्ये जे पैसे साठवणार आहे, जे पैसे गुंतवणार आहे, त्याची पैशांची किंमत पण जास्त असली पाहिजे। असं नको व्हायला की तुम्ही 1 लाख रुपये साठवले आणि फ्युचरमध्ये त्या 1 लाख रुपयाची किंमत 1000 रुपये झालेली असायची, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीच खरेदी करू शकत नाही। पण तुम्ही म्हणाल, गणेश अरे मी तर आता 20-25 वर्षाचा आहे, एवढं लवकर मी इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा? पण खरं तर जेवढं लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू कराल तेवढे जास्त तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो। तुम्ही म्हणाल काय आहे कंपाऊंडिंग? तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो। 2 मित्र आहे, एक आहे अमित, एक आहे रोहित। अमितने वयाच्या 30व्या वर्षी सुरुवात केली इन्व्हेस्टमेंट करायला। ते म्हणला आत्ताच मला जॉब लागलाय, कुठं सुरुवात करू? रोहित हुशार होता। रोहित म्हणला की मला आत्ता जॉब लागलाय ना, मी 2000चा SIP सुरू करतो। अमित म्हणला मी 30व्या वर्षी 2000 रुपयाचा SIP सुरू करतो। दोघांकडे रिटायरमेंट पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचा टाइम होता। दोघांनी 60 वर्षापर्यंत 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली। आता अमितने 30व्या वर्षी सुरू केल्यामुळे त्याने 7,20,000 रुपये इन्व्हेस्ट केले। रोहितने जराशी लवकर सुरू केले 20व्या वर्षी, त्यामुळे त्याने 9,60,000 रुपये इन्व्हेस्ट केले। आणि रिटर्न मध्ये त्याला किती फरक पडतो बघा। दोघांना पण ॲव्हरेज 12% इंटरेस्ट रेट मिळाला। अमितला 60व्या वर्षी रिटायरमेंटच्या वेळेस पैसे मिळाले 61 लाख रुपये, पण रोहितने 10 वर्ष सुरुवात आधी केली होती आणि जवळजवळ 2.5 लाख रुपये एक्स्ट्रा इन्व्हेस्ट केले होते, पण त्याला मिळाले 1,95,00,000 रुपये, म्हणजे अमितपेक्षा 3 पट जास्त पैसे फक्त 2.5 लाख रुपये जास्त इन्व्हेस्ट करून। असं कसं काय झालं? हे आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग। ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे किती इन्व्हेस्ट करता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे किती वर्षांपर्यंत इन्व्हेस्टेड राहतात ते महत्त्वाचं असतं। आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर ठीक आहे, मी इन्व्हेस्ट पण करू, पण हे 12% इंटरेस्ट मिळवायचं कुठनं? हेच मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे जाऊन सांगणार आहे। पण गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला 4 गोष्टी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही कधी घर बांधताना बघितलंय का? घर बांधताना त्याची सुरुवात छतापासून करतात का? नाही ना? तर गुंतवणूक हे छत सारखं आहे। पर्सनल फायनान्समध्ये तुम्हाला पायापासून सुरुवात करण्याची गरज असते, आणि हा पाया जर का तुमचा भक्कम असेल तर तुमचे जे छत असतं ते एकदम जास्त परफेक्ट होऊन जातं। आता तुम्हाला मी सुरुवात सांगतो। जे पर्सनल फायनान्समधला पाया जो असतो त्या 4 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन निधी बनवणं गरजेचं आहे। आता इमर्जन्सी फंड आणि आपत्कालीन निधी काय असतो की जर का तुमची सॅलरी कमी आली किंवा लेट आली, काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा तुमचा जॉब लॉस झाला, तर ह्या गोष्टींसाठी तुमच्याकडे अडीनडीचा काहीतरी पैसा पाहिजे। हा पैसा तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडमधून साठवून काढू शकता। त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी इमर्जन्सी फंडबद्दल सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे। तो ह्या व्हिडिओनंतर नक्की बघा, कारण की तुमच्या पायाचा हा सगळ्यात महत्त्वाचा लेयर आहे, तो तुम्ही भक्कम केलाच पाहिजे। या लिंकवरती क्लिक करा किंवा या लिंकवरती कुठंतरी असेल ते क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। एकदा इमर्जन्सी फंड तुम्ही डेव्हलप केला त्यानंतर पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे विमा म्हणजे इन्शुरन्स। आता इन्शुरन्स 2 टाईपचे असतात आणि खूप महत्त्वाचे असतात। एक आहे आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, दुसरा आहे जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स। आता ह्या 2 गोष्टी काय असतात? हेल्थ इन्शुरन्सने तुम्हाला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली, सगळा खर्च ही इन्शुरन्स कंपनी उचलते। तुम्हाला 15,000 रुपयामध्ये 5 लाखाचा कव्हर असणारा हेल्थ इन्शुरन्स चांगला मिळतो, म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काही गरज पडली तर 5 लाखापर्यंत सगळा खर्च हेल्थ इन्शुरन्स कंपनी उचलते। दुसरा म्हणजे लाईफ इन्शुरन्स। लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्हाला खूप सारे टाईप आहेत, पण तुम्हाला टर्म इन्शुरन्सच घ्यायचा आहे, कारण की टर्म इन्शुरन्समध्ये तुम्हाला प्रीमियम पण कमी असतो आणि कव्हर पण खूप जास्त मिळतं, आणि जेवढा लवकर आपण खरेदी कराल तेवढा आपल्याला स्वस्त मिळतो। तर ह्या 2 गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत। आता तुमचा इमर्जन्सी फंड झाला आणि तुमचाही इन्शुरन्स झाला। पुढची एक खूप महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे फाजील खर्च थांबवा। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला जॉब लागला आपण नको त्या गोष्टींवरती खर्च करायला सुरुवात करतो, जसं की महागडा आयफोन घेणं, एखादी स्पोर्ट्स बाईक घेणं किंवा ब्रँडेड कपडे घेणं। असं गरजेचं नाही की तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत, कारण की तुम्ही नवीन जॉब सुरू केला आहे, सगळ्यांना माहिती आहे की तुमच्याकडे जास्त पैसे नाही आहेत, पण आपण काय करतो, शो ऑफ करायला सुरू करतो, लोकांना इम्प्रेस करायला सुरू करतो। हे आपल्याला अवॉइड करायचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी करू नका। तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। 1.5 लाखाचा iPhone 16 येतो, ते न खरेदी करता तुम्ही 50,000चाच आयफोन घ्या। ठीक आहे, मी तुम्हाला नाही म्हणत नाही, iPhone 16 SE काहीतरी आलाय, तो 50,000ला आहे, तो तुम्ही घ्या। राहिलेले 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि विसरून जावा की तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट केलेत। 1 लाख रुपये जर का तुम्ही इन्व्हेस्ट केले, तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल त्याचे तुम्हाला 93 लाख रुपये मिळतील। विश्वास बसतोय का तुम्हाला? जे 1 लाख रुपये तुम्ही आयफोनवरती घालवणार होता ते तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही विसरून जा। जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेस तुम्हाला त्या 1 लाख रुपयाचे 93 लाख रुपये मिळतील। त्यामुळे तुम्हाला पर्सनल फायनान्स शिकणं खूप गरजेचं आहे, आणि ह्या वयामध्ये आपल्याला इम्प्रेस करण्यासाठी खूप जास्त वेळ असतो, पण ह्या गोष्टी शिकण्यासाठी नाही।
ह्या गोष्टी लवकर शिकून घ्या. चौथी गोष्ट जी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी करण्याची गरज आहे ती म्हणजे तुम्हाला कर्ज सगळे फेडा आणि कर्जांच्या भानगडीत पडू नका. तुमचं करिअर नवीन सुरू झालं आहे, तुम्हाला पैशांची जास्त गरज नसते. तुम्हाला गरज लागली तुम्ही कोणाकडून तरी घरच्यांकडून पैसे घेऊ शकता, पण प्लीज तुमच्या पाया पडतो क्रेडिट कार्ड घेऊ नका. कारण की मी बऱ्याचशा लोकांना बघितलं क्रेडिट कार्डमुळे बर्बाद झालेले. क्रेडिट कार्ड आपल्याला वाटतं की आपला पैसा आहे, पण हा बँकेचा पैसा असतो जो आपण खर्च करत असतो. त्यामुळं प्लीज क्रेडिट कार्ड घेऊ नका. जर का तुम्ही आजपर्यंत कुठलंही लोन काढलं असेल तर ते सगळ्यात लवकर फेडा आणि त्यानंतरच तुम्ही गुंतवणुकी करायला सुरुवात करा. तुम्ही म्हणाल ठीक आहे गणेश, एवढं सगळं करतो आम्ही, पण आता हे सांग की जे 12% मिळणार आहेत ते कसे मिळतील. ते सांगण्याआधी तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करतो. मी दर शनिवारी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो ज्याच्यावरती मी पर्सनल फायनान्स, बुक रिव्ह्यूज, करिअर डेव्हलपमेंट, प्रोडक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. ह्या गोष्टींमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अजून तुमचा वेळ न घेता मी सुरुवात करतो की तुम्हाला ते 12% पैसे कसे मिळणार. मार्केटमध्ये जर का बघायला गेलं तुम्हाला खूप सारे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन मिळतील, पण तुम्ही आत्ता 20-25 वर्षाचे असल्यामुळं तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा हा आहे की तुम्ही रिस्क घेऊ शकता. कारण की मार्केटमध्ये एक गोष्ट म्हणतात, हाय रिस्क इज इक्वल टू हाय रिवॉर्ड. जेवढी तुम्ही जास्त रिस्क घ्याल तेवढे तुम्हाला जास्त रिटर्न पण मिळतात. पण याचा अर्थ असा नाही आपण मूर्खपणा करणार आणि सगळे पैसे एकदम रिस्की ॲसेट्समध्ये टाकणार. असं न करता आपण पैसे सेफ ॲसेट्स प्लस रिस्की ॲसेट दोघांचं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. सर्वात पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार, ज्याच्यामध्ये आपले 100 रुपये जर का इन्व्हेस्ट करणार असेल त्यातले 70 रुपये जाणार, ते म्हणजे स्टॉक्स. आता स्टॉक्समधले 30% पैसे जे आहेत ते डायरेक्ट स्टॉक्समध्ये जाणार. आता हे स्टॉक्स कोणते असणार, जे ब्ल्यू चिप कंपनी असतात, म्हणजे रिलायन्स झालं, त्यानंतर इन्फोसिस झालं, TCS झालं, HDFC बँक झालं, IRCTC झालं, HAL झालं. ह्या अशा ज्या कंपन्या आहेत ज्या ब्ल्यू चिप आहेत आणि ह्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत भारतामधल्या आणि ह्यांचे रिटर्न खूप सेफ आहेत. खूप वर्षांपासून त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. ह्या कंपन्यांमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करणार 30%. आता पुढचे 40% पैसे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला इथं रिस्क घेऊ शकतो. आता रिस्क घेण्यासाठी आपण कुठं इन्व्हेस्ट करणार, पहिलं म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड आणि तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडेक्स फंड. इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला एक्सपान्स रेशिओ कमी असतो, म्हणजे जे फंड मॅनेजर असतात त्यांच्या फी कमी असते आणि तुम्हाला रिटर्न पण चांगले मिळतात. ह्या 3 गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि ह्याच्यासाठी आपण SIP सुरू करणार. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामुळं पैसे आपल्या अकाउंटमधून डायरेक्टली इन्व्हेस्टमेंटच्या अकाउंटमध्ये जातात आणि दर महिन्याला ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट व्हायला सुरुवात होते. SIPबद्दल जर का तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, इथं क्लिक करा आणि त्यावरती तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. त्यातून तुम्हाला SIP कसा सुरू करायचा, त्याचा काय फायदा असतो सगळं कळून जाईल. जर का तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली, त्यावरती क्लिक करा. झिरोदा नावाचा एक ब्रोकर आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. हे भारतातलं सगळ्यात मोठं ब्रोकरेज फर्म आहे आणि तिथून तुम्ही अकाउंट ओपन करा आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करू शकता. आता 70% पैसे आपण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले, पुढचे राहिलेले 20% पैसे आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणार. तुम्ही म्हणा अरे वा, गोल्ड म्हणजे आपण आता अंगठ्या चेन करू शकतो का, तर नाही. आपण हे जे पैसे इन्व्हेस्ट करणार हे गोल्ड ETF किंवा गोल्डचे जे बॉन्ड असतात ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. आता हे गोल्ड बॉन्ड जे असतात त्यांना म्हणतात सोवरेन गोल्ड बॉन्ड्स. ह्याच्यासाठी पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला ज्यामध्ये मी सांगितलं हे SGB काय असतं ते तुम्ही नंतर जाऊन बघू शकता. आता ह्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करता, हे गोल्डचे जे बॉन्ड्स असतात हे गव्हर्नमेंट रिलीज करतं, त्याच्यामध्ये आपण पैसे टाकणार, त्याच्यावरती आपल्याला दर क्वार्टर म्हणजे दर 4 महिन्याला 2.5% इंटरेस्ट मिळतो. 8 वर्षानंतर आपण ते बॉन्ड विकायचे, त्याच्यावरती कोणताही आपल्याला टॅक्स लागत नाही. ॲज इट इज जेवढे पैसे वाढलेत म्हणजे गोल्डची प्राईससोबत त्या बॉन्डची पण प्राईस वाढते आणि त्यानंतर आपल्याला जे पैसे मिळतात ते आपण काढून घेऊ शकतो. तुम्ही म्हणाल की गोल्डची ज्वेलरी का नाही, ज्वेलरी घेताना काय प्रॉब्लेम होतो की गोल्डच्या ज्वेलरीमध्ये एकतर इम्प्युरिटी असू शकते, म्हणजे थोडंसं कमी क्वालिटीचं गोल्ड असू शकतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मजुरीचा खर्च लागतो, कारण की त्या मजुरीच्या खर्चामुळं गोल्डची प्राईस म्हणजे जे रिटर्न मिळणार असतात आपल्याला ते कमी होतं. त्यामुळं गोल्डच्या बॉन्ड्समध्ये आणि गोल्डच्या ETFsमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची. आता तिसरी गोष्ट ज्यामध्ये आपण आपली 10% राहिलेली इन्व्हेस्टमेंट करणार ती म्हणजे क्रिप्टो करन्सी. आता तुम्ही म्हणाल की हे क्रिप्टो करन्सी हे तर जरासं रिस्की वाटतंय, मी नाव तर ऐकलं आहे पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला थोडंसं रिस्क वाटतं आहे. पण तुमचं एज असं आहे की ज्यामध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता. आपण फक्त 10%च पैसे यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, कारण की फ्युचरमध्ये असं आपल्याला वाटतं आहे की क्रिप्टो करन्सीची जास्त व्हॅल्यू होणार आहे आणि ज्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदे होऊ शकतात. त्यामुळं आपण 10% पैसे यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करणार. पण क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्याही रँडम कॉईन्समध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची, कोणतेही मीम्सचे जे कॉईन असतात त्यामध्ये नाही करायची, कोणतेही ॲडव्हर्टायझिंग केलेले जे कॉईन्स असतात त्यामध्ये नाही करायची. 3 कॉईन्स आहेत ज्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. एक आहे बिटकॉईन, दुसरा आहे इथेरियम आणि तिसरा आहे सोलाना. ह्या
3 क्रिप्टोकरन्सीमध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आणि ती पण तुम्ही अवॉइड करू शकता जर का तुम्हाला हे जास्त रिस्की वाटत असेल तर. हा व्हिडिओचा शेवट करण्याआधी मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला पुढच्या खूप वर्षांसाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केट कोसळणार पण ते मार्केट परत वरती पण येणार, त्यामुळं पॅनिक व्हायचं नाही आणि जेवढ्या इन्व्हेस्टमेंट आहेत तेवढ्या विकायच्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे SIP सुरू करायचं आणि कन्सिस्टंट राहायचं. जर का तुम्ही कन्सिस्टंट राहिला तरच तुम्हाला रिटर्न चांगले मिळतात. कन्सिस्टन्सी हे तुमची सुपर पॉवर आहे, त्यामुळे तुम्ही कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे आणि कन्सिस्टन्सीमधूनच तुम्हाला कंपाऊंडिंग जे मी म्हणलं होतं तुम्हाला 1,95,00,000 रुपये मिळू शकतात ते फक्त कन्सिस्टन्सीमुळेच मिळू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. बऱ्याचशा वेळा आपल्याला वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये जास्त पैसे मिळतात मग तिथंच टाकूया आपण, स्टॉक्समध्ये नको टाकायला डायरेक्टली किंवा गोल्डमध्ये नको टाकायला किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये नको टाकायला. डायव्हर्सिफिकेशन करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण की बऱ्याचशा वेळा एखादा जे ॲसेट असतं ते जास्त परफॉर्मन्स करतं पण दुसरं कमी करतं, त्यानंतर काही वर्षांना दुसरं चांगलं परफॉर्म करतं. त्यामुळं तुम्ही जी पण इन्व्हेस्टमेंट कराल ती डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. आणि चौथी खूप महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला मी पाया पडून सांगतो करू नका ती म्हणजे तुम्ही ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करू नका. 99% लोक जे पण इंट्राडे ट्रेडिंग करतात ते सगळे लॉसमध्ये आहेत. तर प्लीज तुम्ही ह्या गोष्टीमध्ये पडू नका. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त स्किल्स लागतात जर का तुम्हाला ट्रेडिंग शिकायचं असेल. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जर का लवकर पडला तर तुम्हाला ह्यातलं काही कळणार नाही, तुम्ही खूप जास्त पैसे वेस्ट करू शकता. त्यामुळं इंट्राडे ट्रेडिंग प्लीज करू नका. जसा जसा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल त्यानंतर तुम्ही सुरू करा, पण आत्ता तुमचं करिअर सुरू झालं आहे ह्या स्टेजला तुम्ही प्लीज इंट्राडे ट्रेडिंग करू नका. बरं, ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला कळालं असेल की तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता तुमच्या VCमध्ये आणि तुम्ही तुमचं फ्युचर चांगलं सेफ आणि रिच बनवू शकता. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी दर शनिवारी प्रोडक्टिव्हिटी, पर्सनल फायनान्स, बुक रिव्ह्यू आणि करिअर डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ आणत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.